मराठवाड्यात पावसाने पुन्हा एकदा दडी मारल्याने बळीराजा समोर मोठे संकट उभे ठाकले आहे। उशिरा सुरू झालेला मान्सून आणि त्यानंतर झालेली पावसाची मोठी खंड पडल्याने खरीप हंगाम धोक्यात आलाय। अपुऱ्या पावसामुळे मराठवाड्यात तब्बल 17,65,761 एकर क्षेत्रावर अद्याप पेरणीच होऊ शकलेली नाहीये। तर ज्या शेतकऱ्यांनी धाडस करून पेरणी केली त्यांचे पिकेही आता पाण्याअभावी करपण्याच्या मार्गावर आहेत। सध्या शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या असून पुढील 2 ते 3 दिवसात चांगला पाऊस झाला नाही तर अनेक भागात दुबार पेरणीची वेळ येण्याची भीती व्यक्त केली जाते। यामुळे बियाणे, खते आणि मशागतीवर झालेला खर्चही वाया जाण्याची शक्यता आहे। आधी वाढत्या उत्पादन खर्चामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांपुढे आता आर्थिक संकट अधिक गडद होण्याची शक्यता आहे। कृषी तज्ञांच्या मते येत्या काही दिवसातील पाऊस हा यंदाच्या खरीप हंगामासाठी निर्णायक ठरणार आहे। पाऊस वेळेत आणि समाधानकारक झाला तर पिकांना नवसंजीवनी मिळू शकते, अन्यथा मराठवाड्यातील शेती आणि शेतकऱ्यांसमोर मोठे आव्हान उभे राहण्याची शक्यता नाकारता येत नाही। ब्युरो रिपोर्ट, जनशक्ती।